विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज 25% पुढारी 100% उधारी। तुला डावे सांगितलं ना स्वयंपाक करू हा येडा वेळ आहे का हाना 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 काय आणता हाना काय आणणार आहे बापण टडू कशी आहे रात्री कोणी पाहुणे आले होते कोणाच पाहुणे ती म्हणजे म्हातारी घेऊन आले तुमच्या बापाची बहीण तू कोण लागत नाही ये का कर, ते कर पुरणपोळ्या कर आमरस कर रात्री 1 वाजला आणि त्यालाच तू कोण लागत नाही का मला लागत असेल कोणी अरे बाप असा आहे अशी माझ्या बापावर जायचं नाही हं? माझ्या आई बापाचं नाव घ्यायचं नाही अजिबात त्यांच्यावर कोण जातोय हे पदरी पाडलं ना हेच गुण आहेत ना हा अजिबात कोण काढायचं नाही स्वतःच्या बघा आई बाप काय शिकवलं सकाळी म्हणलं उठून लवकर स्वयंपाक करते ते करायचं नाही वर तोंड करून मला सांगत येतो आता रात्री 1 वाजता झोपून पहाटेच डबा करून द्यायचा का साहेबांना तू एकटी संसार नाही करीत जगातल्या बाया लोकांचं बोलायच्या नका सांगू मला अजिबात लोकांचं अजिबात मला नाही सांगायचं कोणा सांगा तू नेमकं मग तुझ्या आई जगात बाबाचं लोकांचं ऐकायचं नाही आमचं आहे तुला कोणा सांगायचं नेमकं तुला मला जे करायचं ते करीन मी बापाकडे जा ना मग तू जाईल ना बापाकडे राहील तो बाप असा फणावर येतो तू इकडे आमच्या फणा काढ हलच काढून राहणार आहे अरे फणा आमचा कणा गेला सगळा टेलर ना नाही काय हा काय तुला काय चष्मा लागला काय लागला हा मला तुम्ही सांगतो महत्वाचं बोलायचं चला ना काही गडबड आहे का काय नाही गडबड चला 2 मिनिटं बोलायचं होतं ना बसू चला बरं बरं देवासारी गाड जाईल ना नाही रे बस माहित असेल मला काय रे माहिती काय झालं अहो तुम्हाला काय माहित आहे का मला काय नाही माहित काय काही झालं फोन बिन कोण काही बातमी काहीच कळलं काहीच नाही नाही काहीच नाही का जावायची आणि ती पोरीच भांडणं झाली ना माझ्या पोरीने काय मला फोन बिन नाही केला गाड्या भांडणं झाले त्यांचे मग तुला कसं कळालं आता काय तिथं सगळ्याला माहित झालं राव, आता देवासारी गाठ झाली म्हणून म्हणलं निवांत बसून तुम्हाला सांगावं लय टेन्शन घेऊ नका काय नका पण त्यांची भांडणं झाली तिथं नाही तू पण डिंगारलेवानीच करतोय बरं का अरे त्याला पोरगी तरी भेटत होती का ते मेवण्याने मग घर घातले असं भाई हा बायकोच्या त्या बहिणीच्या मेवणा लागतो ना तिचा हा पण आता काय आहे धिली पोरगी पण हे वाटोळं झालंय माझ्या पोरीचं मी घेऊन येतो हा ठेवीत नसतो तिथं 4 चौघ बस आणि ते काही meeting घ्या. 4 चौघ बसवायची गरज नाही टेलर हा. मी माझ्या पद्धतीने पक्का करतो 4 चौघाची मला गरज नसती माझ्या पोरीचा निर्णय मी एकटा घेतो हा मी ना त्याला नीटच करतो यावेळेस लय नाटक ना, चालले ना, त्याचे शांत व्हा तुम्ही शांत होऊन विचार अरे करा. कवर शांत बसायचं पोरीचा हा? प्रश्न आहे शेवटी पोरीचा प्रश्न असला तर त्याला कळत नाही का त्याचा आयुष्य नाही का अरे आमची पोरगी मग आमच्या पोरीवर अन्याय करतो त्यो हा त्याला मी सोडित नसतो बसू हा? आपण सगळं मिटून घेऊ तुम्ही बसायचा tension घेऊ विषयच नका. राहिला नाही 1000 वेळच चाललंय त्याचं ते नाही, नाही, मिटून घेऊ हा? आपण 4 हा? चौघ बसू आपण समज चांगली टेलर, समज तुम्ही आता तुमच्या डोळ्याने पाहिलं पाहिलं. पण इथून मागा मला आता किती बाऱ्या झाले 1000 वेळा त्याचं काय आहे ते मी आपला निर्णय आता आहे ना शेवटचा आहे मला काय दिलंय 10 पोरी नाही तर भाऊ एकच आहे हा तिच्यासाठी सगळं मी ठेवीत नसतो पोरीला घेऊन ना ना तुम्ही थोडं शांतता धरा ना काही शांतता मिटा नाही रे, तुम्ही मिटा तुमचं तुम्ही. काम केलं ना तुम्ही निघा मी ना, ना, आपल्या शांतता पद्धतीने- धरा आपण सगळं व्यवस्थित मिटून घेऊया ऐकत नसतो. हे हा. लागून नका आणि काही केशी भानगडी करू नका टेलर, तुम्ही ऐका लय झालं ते ऐकायचं आणि सांगायचं काय बाय कोण बसली हा काय झालं काय नाही ना अरे काय झालं खरं सांग मला काय होणार ना काही नाही झालं मला सगळं कळालंय काय झालंय विचारा ना तुम्ही काय विचारायचंय भेटत होता का कोणला हा आमचं वाटोळं केलंस तू आम्ही केलं वाटून मग सोन्यासारख्या पोरीला देऊन सारखा सासर रस का मग करतो रे तू मी हा? सासच करतो का मी अरे खायला भेटत होती का 35 घ्याली गावातलं पोराला पोरी भेटणार नाही, तुला तुम्ही सोन्यासारखी भेटावं, दिली आम्हाला भेटत हा? नव्हतं, आम्हाला भेटत नव्हतं काही भेटत नव्हते मग आमच्या पाया पाडायला येत होता ना चांगला नाही, नाही, 10 नाही, वेळेस भेटत हा? आम्हाला काहीच भेटत नव्हतं आम्हाला. भेटत नव्हतं लाज धरा जरा ए पोरी चल उठ काय नाही ना अंदाज याच्या बशी उठ तू चल काय बघू नको चल डोक्याचा ये आधी- तू माझ्याकडे, आधी मग मी तुला click सांगतो करतो मग. आधी, काय झालं काय नाही ए भाषा नीट सांभाळ हा, भाषा नीट नीट तोंड सांभाळ. जावय म्हणून आम्ही सोडू नाही नको. भाषा सोडली, हा. तुम्ही सोडली आधी. आम्ही नाही सोडली हा. ये तू परत माझ्या दारात मग तुला एखादी विचारतोय फोन करून काय झालं काय नाही सांगतो. तू. आला पोरला घेऊन लगेच निघायचं शांत बस नमस्कार नमस्कार बस ना बस पत्रिका
कोणी पत्रिका दिली तुम्ही आम्हाला? आम्हाला काय माहिती पत्रिका आम्हाला सांगितली द्यायची तुम्ही आले कसं काय मग पत्रिका द्यायला? आम्हाला सांगितली पत्रिका द्यायची. ही मी बायकोच नाव याच्यात. काय गोष्ट आहे? मग काय भांडण झाले का तुमची? जमलंय कधी पण नेमकं हे? बघा तारीख नाही काय पटत राव पाहुणे तुम्हाला? घ्यायचं राव मिटून काय तुम्ही बी वाद किरकोळ गोष्टी हे मिटायला की का डायरेक्ट तुम्ही लग्न करू राहिले माझ्या बायकोचं? 4 माणसं जमा मिटून घ्याय कशाला जास्त वाढतात तरी. हे जमीन पार येईल. हं? अहो काहीच विषय नाही राव. काय झालं सांग बरं मला तुम्ही सविस्तर. काय स्वयंपाकावर विषय फक्त राव. काहीच विषय नाही. पाहुणे आला डायरेक्ट पोरगी घेऊन. एवढं किरकोळ गोष्ट झाली? आणि मग असा विषय असतो का डायरेक्ट आता पत्रे थांबले तुम्ही? आणि मला काहीच माहित नव्हतं राव काय मला म्हणते पत्रिका दे. राव अशा रीती नाही बघितलं राव. माणसं पण नाही बघितलं आपण अशा अजून. 4 अजून वेळ गेलेला नाही 4 माणसं जमा मिटून घ्या. हे कशाला कोणतं तरी. मिटायचं काय विषय? मिटून तुम्ही घ्या, जमाचं किरकोळ काम झालं सगळं. मी सांगितलं पत्रिका त्यांना. direct कधी जण. मला काहीच माहित नव्हतं त्यांनी सांगितलं पत्रिका द्यायची. घ्या मिटून घ्या काय अडचण नाही अजून वेळ गेलेला नाही. मिटायचं काय? मी केस करीन डायरेक्ट. अहो इतक्या लांब जाऊ नका केशीन भानगडीपर्यंत. मुलगी चांगली आहे. कुठं लग्न आहे? मग अजून लांब तारीख आहे तसं काही नाही. बघतो ना कसं लग्न बघतो. मला यातलं काय माहित नाही. मला याचं काय दोष धरू नका तुम्ही. आले तुम्ही धन्यवाद. येऊ का आम्ही? हो हो. ठीक. ओ जावई, ओ जावई, या. राम राम. राम राम. बसा ना बसा ना. पाणी आणतो बस. घ्या पाणी. बरं जावई, बोला. आता नानाचे जावई काय आणि माझे काय. बरं मला सगळं समजलेलं आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो मी. तुमची जी केशी भानगडी जी तुम्ही करायचं म्हणतात तर मग तुमचं काय झालं आहे विवाह नोंदणी आहे ना ही काही झालेली नाही. असं झालेलं नाही पण आता 4 चौघात लग्न लावलंय बरोबर ना? 4 चौघात असतील ना सांगायला. जरी असली तरी त्याच्यातले बी काही आता मयत झालेली आहेत. आता ते शोधित हिंडण्यापेक्षा त्यांच्या हातापाया पडण्यापेक्षा मी म्हणतो थोडं शांतच राहिले. काय फरक होतोय? अहो विषय काहीच नव्हता. कशावर हां. ते थोड्या गोष्टी त्यांनी आता केला. त्यांना ते करायचं होतं असं मला वाटतं. आता ते झालं परंतु तुम्ही केशी भानगडीपर्यंत काय जाऊ नका. कारण की हे काय विवाह नोंदणी नसल्यामुळं हे काही सक्सेस होऊ शकत नाही. आता माझं कसं आहे सांगायचं काम आहे. आता तुम्ही पहिले नानाचे जावई काही माझे काही 2 नाही. त्याच्यामुळे मी सांगतो एवढं ऐका तुम्ही. हां आजच लग्न आहे ना? हा आजचं लग्न आहे ते. लग्नात जाऊ शकतो होतं ना? हा या पण काही काय राडा काय घालू नका. बरं हां हो ऐका एवढं बरं का. चालत जाऊ. येऊ का मग? बघा आलंय. या जावई या 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 पाहुणे या. या. राम राम. आले? तुम्ही सांगितलं होतं ना? मी सांगितलं होतं. अहो मी पत्रिका दिली तेव्हा सांगितलं होतं कुठतरी मिटून घेऊ आपण बसू. असं त्याच वेळेस पाहुणे मी सांगितलं होतं आधीच. मी पण म्हणलं होतं ना असं ना? आपण 4 माणसं बसू हां आणि सांगू तुम्ही या तिथं असं बोललो होतो मी. नाही बरोबर आहे ना. जावई आमच्या पोरीला आम्ही लग्न करून द्यायला येडे नाहीत. हे पण तुम्हाला शिकावसाठी आम्ही हे सगळं केलंय.
लग्न म्हणजे पोर खेळ नाही, आणि पती पत्नी म्हणजे एक पवित्र नातं आहे. तुम्हाला आदल घडा म्हणून आम्ही हे सगळं केलं तर उठाटेक, आणि तुम्हाला तिथंच मिटवायचं होतं आम्हाला, पण तुमचं लय वाकडं शेपूट. अहो आम्ही लोकांच्या पोरी नांदायला लावलेल्या आहेत, आणि आमच्या पोरी आमच्या पैसे ठेवतो ना वय, आणि त्यांना 2-2 नवरे करून देतो ना वय. हे आमचं रक्तात पण नाही. आम्ही आदर्श आहेत गावाचे. फक्त हे खास तुम्हाला आदल घडण्यासाठी, आणि नातं टिकवा. पोरीला घेऊन जा. आता नवरा बायकोचं नातं असं असतं, एकाने ताणलं ना तर एकाने सोडावं लागतं, आणि एकाने सोडलं तर एकाने ताणावं लागतं. त्याला म्हणते संसार. आणि संसार म्हणजे गाडी बैलाचे 2 चाकं येतं. एक चाक चलून जमत नसतं. तुम्ही म्हणता मी लय करतो मी लय करतो, त्याला दोही बी चाकं लागत आहेत. चांगला संसार करा. आता जसे धावत आले ना तसे तिला घेऊन जा तुमच्या देवाण टेलर. अगदी बरोबर आहे. देवा बरोबर आहे. आणि चांगला संसार करा. चांगला आणि तुझी बॅग घेऊन चांगला राहा.